सत्याची बाजू फक्त रिपब्लिकन नेशन न्यूजवर। विशेष म्हणजे महिला आंदोलन चालवतात आणि महिला कधी अशी उसा करत नाहीत। त्यांना आपल्या भावांची, मुलांची, नवऱ्यांची सगळ्यांची काळजी असते आणि म्हणून या आंदोलनाची भूमिका थोडक्यात मी ते मानतो। आमचे रमेश पाटील या आंदोलनात साक्षीदार आहेत। इथला आगरी बांधव हा बाबासाहेब आंबेडकरांमुळे या जमिनीचा मालक झाला आणि मालक झाला म्हणून आता तो चांगल्या पद्धतीने जगतोय। आणि या जमीन हक्काचं जे आंदोलन ठाणे जिल्ह्याला का गरजेचं आहे हे तुम्हाला मी सांगतो। आपल्या बुद्धभूमी फाउंडेशनला तहसीलदाराने पंचनामा करून सांगितलेलं आहे की या जागेवर 1980 पासून आपला कायमस्वरूपी ताबा आहे। मी बुद्धभूमीमध्ये जे भाषण केलं होतं त्यामध्ये पण सांगितलं होतं की ताबा, कब्जा आणि वहिवाट यानुसार जमिनीची मालकी सिद्ध होते। केवळ सातबारा नावावर केला म्हणून जमिनीचं मालक होता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचे 2 निकाल आहेत। त्याच्यामुळे मी आदरणीय भंते गौतम रत्न महाथेरो यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। कारण जे आंदोलन आम्ही नागरिकांनी म्हणजे बौद्ध बांधवांच्या भाषेत उपासकांनी करायला पाहिजे होतं ते आंदोलन बौद्ध भिक्खूंनी केलं आणि काय सांगितलं ही जमीन आम्हीच असतो आणि त्याचे पुरावे आपल्याकडे आपल्या फाईलमध्ये आहेत। आता ते पुरावे काय सांगतात की ही जमीन ही बुद्धभूमीची आहे, म्हणजे उद्या सातबारा नोंदवा तर तो बुद्धभूमीच्या नावाने नोंदवला जाईल। याच पद्धतीनं न्यायालयाने पण निकाल दिलाय। एका केसमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या विरोधात काही लोक गेले होते, त्यामध्ये न्यायालयाने कबूल केलं की बुद्धभूमीच्या विश्वस्तांना इथून बाहेर पाडता येणार नाही। आणि म्हणून ही जी भूमिका आपल्याला कळली पाहिजे। तुम्ही घोषणा देताय, मला आदर आहे, पण शासन असं दाखवतंय, मला वाटतं एका आयुक्तांचं पण म्हणणं होतं की हा सातबारा पालिकेचा झाला, तर ते खोटं आहे। फिजिकल ताबा, प्रत्यक्ष ताबा हा बुद्धभूमीचा आहे आणि प्रत्यक्ष ताबा बुद्धभूमीचा असल्यामुळे ही 32 एकर जमीन आमची आहे। आता या आंदोलनामध्ये मी एक आगरी समाजाचा कार्यकर्ता, भंडारी समाजाचे नेते पण इथे येणार आहेत, कोळी समाजाचे नेते येणार आहेत, इथे आमचे रमेश दादा आहेत, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते आहेत ते, त्यांच्यावर पण अन्याय इथे झालेला आहे आणि त्यांच्यावर अन्याय झाला म्हणजे अन्याय करणारे एकच आहेत। इथले आमदार, इथले खासदार हेच आमच्यावर अन्याय करतात, ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची जबाबदारी आहे इथे आता भेट दिली पाहिजे। पोलिसांची जर अशी इच्छा असेल की हे आंदोलन सामोपचाराने मिटावं तर या जिल्ह्यातले आमदार आणि खासदार यांनी यावं, आंदोलक आमच्या ताईंशी चर्चा करावं। आणि मी स्वतः सांगतो की आमच्या महिलांकडे आम्ही नेतृत्व दिलेलं आहे। महिला इथे बसतील, महिला इथे सांगतील, भिक्खू संघ इथे आहे। मुद्दा असा आहे की हे आंदोलन ठाणे जिल्ह्यात का होत आहे की ज्या अप्रांत प्रदेशातून ठाणे, रायगड, पालघर इथून इथल्या आदिवासींना, इथल्या ओबीसींना, इथल्या एससींना अधिकार मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 ला आंदोलन केलं। त्यांनी शब्द वापरले, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर। आज जमीन आम्ही कसतोय आणि पालिका सांगते काय ही जमीन आमची झाली, तर तो सातबारा जो फिरवलेला आहे तो भ्रष्टाचार आहे। आणि हा सातबारा फिरवणं हे प्रत्येक गावामध्ये आज चालू आहे। आगरी कोळ्यांच्या गावातल्या बाहेरच्या सरकारी जमिनी आहेत, गुरुचरण जागा आहेत, हे परस्पर सरकार आपल्या नावावर करते। आता सरकार हे सगळ्यांचं असतं, मग सरकार असं का करतंय तर सरकार आज भूमाफियाच्या भूमिकेत आहे। 7 मिनिटाच्या भाषणात बुद्धभूमीच्या मी हेच सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। या आंदोलनाची जी मुख्य भूमिका आहे, त्या आंदोलनामध्ये आमच्या बुद्धमूर्ती हटवल्या असतील, भिक्खू संघाचा अपमान झाला असेल, पण तो सगळा झालाय जमिनीचा हक्काचं संरक्षण करण्यासाठी। आणि पुन्हा एकदा भिक्खू संघाचं मी अभिनंदन करतो, जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। खरं म्हणजे त्यांनी सगळ्या संसाराचा त्याग केलेला आहे, सगळ्या प्रकारच्या मोहांचा त्याग केलेला आहे। पण आम्ही सगळेजण जमिनीचे लढे लढवत नाही। जमिनीची लढाईची वेळ आली की आपण जमिनीची किंमत विसरतो। आज या जमिनीची किंमत आहे 12,000 कोटी। किती आहे? 12,000 कोटींची जमीन आहे। तुम्हाला माहित आहे का? मी खास करून ताईंना सांगेन, आमच्या आगरी कोळी महिलांच्या अंगावर जे 40-40 तोळ्याची गंठणं आलीत त्याचं मूळ कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला, सातबारा आमच्या नावावर झाला, त्यातून आलेल्या पैशाने आमच्या महिला श्रीमंत झाल्या। आणि याच पद्धतीनं आमची जिथे जिथे घरं आहेत, जिथे जिथे वस्त्या आहेत, ती आंदोलनं लढवण्याची गरज होती। आणि म्हणून भिक्खू संघाने जे आंदोलन केलेलं आहे सरकारच्या विरोधी नाही आहे, हे आंदोलन देशाच्या कायद्याला धरून आहे।
संविधानिक कायद्याला धरून आहे. याच्यामुळे या आंदोलनाच्या विरोधी कोणी बोलणं किंवा ते आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे या देशातल्या ओबीसी, SC, ST, अल्पसंख्याक यांच्या जमीन अधिकारांना नकार देण्यासारखं आहे आणि खरं राष्ट्रवादी आंदोलन आहे. आणि म्हणून यातले 2 पुरावे आहेत ती मी आत्ताच वाचले, अगोदर पण वाचले, पण इथे बोलण्यापूर्वी नीट वाचून घेतले. त्यामध्ये इथल्या तहसीलदारांनी पूर्ण पुरावा दिलेला आहे. त्या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा हा बुद्धभूमीचा आहे, कोणाचा नाही, दुसरं कोणाचा नाही. आणि न्यायालयातून ह्याचं रिचेक झालेलं आहे. न्यायालयाने सांगितलं की इथल्या भंतेंना त्या ठिकाणावर हटवता येत नाही. आणि म्हणून जे कोणी वकील आहेत त्यांच्यासमोर मोठं चॅलेंज आहे. जर आपण न्यायालयात गेलो तर या जमिनीचे आम्ही मालक ठरतो. आता जमिनीचे मालक आपण आहोत तर आता विकास करण्याचं काम मालकच करतो. ज्यांचे बंगले आहेत, ज्यांची घरं आहेत, त्याचा विकास करायला सरकार येतं का? नाही. त्यासाठी प्राधिकरण स्थापन, राजाराम पाटलांचा बंगला डेव्हलप करायचा आहे, तो प्राधिकरण करेल का? कोण नाही करणार, कारण हे आमचं आहे. आणि तुम्हाला खरोखर वाटत असेल, आनंद वाटत असेल तर या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप बौद्ध लेणे आहेत, सागरी किल्ले आहेत, अनेक ठिकाणं आहेत, त्यांचा विकास आतापर्यंत का झाला नाही? तर याच्यामध्ये शासन चुकलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. मी राहतो रायगड जिल्ह्यात, मी राहतो उरणमध्ये. आमच्याकडे नवी मुंबई विमानतळाची जागा सिडकोनी घेतली. सिडको म्हणजे कोण? नगर विकास खातं. नगर विकास खाते म्हणजे कोण? आपले शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब. ती घेत असताना तिथे कायदा राबवला गेला नाही. आणि जो 2013चा कायदा होता, भूसंपादन कायदा, तो राबवला नसल्यामुळे मी जी टोपी घातली त्या मच्छीमारांना न्याय भेटला नाही. अजूनही मच्छीमार न्यायापासून वंचित आहे. तिथे बुद्ध लेण्या होत्या, त्या बुद्ध लेण्या सुद्धा तोडल्या गेल्या, JCP लावून तोडल्या गेल्या. मी 29 दिवस आंदोलन केलं होतं, पण आमची शक्ती कमी पडली. हा प्रकार आज प्रत्येक गावात होतो ठाणे जिल्ह्यात. की MMRD आहे किंवा म्हाडा आहे किंवा सिडको आहे, हे आपले ग्रामसभेचे अधिकार संपवायला निघालेले आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की SC आणि ST ला ग्रामसभेने विशेष अधिकार दिले. ग्रामसभेने जाहीर केले की आदिवासींच्या जमिनी तुम्हाला घेता येणार नाही. पण लोढाने आज जे केलंय, आता हे इथे रमेश पाटील आहेत, तर रमेश पाटलांच्या सोबत एक ठाकूर समाजाचा आदिवासी माणूस आहे, त्याला पण लोढांनी मारलेला आहे. ठीक आहे, लोढा एक बिल्डर आहे, लोढांनी मारलं, पण गृह खातं काय करतंय? फडणवीस साहेब काय करतायत?